सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वरा. नमो नारायणा. काल आपण 21वा अध्याय पाहिला आणि 21 अध्यायामध्ये तो जो श्लोक होता त्या तीर्थाच्या ठिकाणी असलेला वेगळ्या वेगळ्या झाडांचा तर तो वाल्मिकी ऋषींनी गंगाष्टक नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यामधला तो 6व्या नंबरचा तो श्लोक होता. आणि ते मग वृक्ष त्या जलाला आणि सूर्यकिरण तिरपी येणारी, तर असे त्याला ते औषधी बनवतात, हे आपण पाहिलं. ह्याच 22वा अध्याय आपण आता त्याचा आधी वाचन करणार, श्रवण करणार आणि मग त्याचा अर्थ पाहणार. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये, वाग्देविके कवी मांदुसरत्न हृदय, तुझ विणरिता ठाव नाहे नसे माये सर्वथा. तरी बैसून माझी जिव्हाग्री, ग्रंथ पाववा शेवटावरी. तरीच धन्य संसारी, नाही तरी वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविक जन, येथीचे ग्राहिक कोण कोण. तयाने लाधले कोण, इतराला जिरवणे अभागिया. मलमास अति पावन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. भावे ऐकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षाचे. श्लोक. श्रीरुवाच. दामोदर दया सिंधो, वद दान फलाफलं. मलिम्लुचे विशेषेण, कैकै किं किं फलं व्रतं. टीका. लक्ष्मी वदे हो दामोदरा, दया सिंधो परम उदारा. दान महात्म्याच्या प्रकारा, वदा साचार स्वामिया. कवण दाने कवण पुण्य जोडे, सार्थकता कैसे निघडे. हे वेगळाले फळ निवावे, सांगावे रोकडे स्वामिया. श्लोक. श्रीर्विष्णुर्वाच. शृणु सुंदरे वक्ष्यामि, लोकानुग्रहेतवे. प्रविधानन्तु दानानं, फलानि मलमासकं. टीका. ऐक भामिनी चतुर्देख, तुझे बोल तव परोपकारक. तरी दान फळ वेगवेगळाले ऐक, या मलमासानिके अवधारी. सुवर्ण दान शक्तीनुसार, द्विजाते देती जे देणार. तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्राचा. तया ते दरिद्राची व्यथा, होऊ नेदी मी सर्वथा. अंती पाववी मोक्षपंथा, नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्य दानाचे फळ, तेही ऐक हो सकळ. तेणे तुष्टे जाश्वनीळ, आणि सकळ पितृव्याजे. श्लोक.
रजतं श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वितरत्यणु पितरस्तस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदा. टीका. आता मुक्ताफळे आणि पोवळी तेही ऐक सांगतो बाळी, तयाची फळे वेगवेगळाली परिसिव तू जाणपा. पोवळी अर्पिता पावे मुक्ती, मुक्ताफळे लाभे मुक्ती, एवं भुक्ती आणि सुक्ती लाभरीती जाणपा. कांस्यपात्र अथवा ताम्रपात्र विप्राते अर्चिता विचित्र, तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपूपदाने पाप संहार, अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण, संतुष्टमान तया वरुण, तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्नवृद्धी ते. अन्नदान सर्वात सार, चाले सकळ व्यापार, क्षणभरी अन्न नसले जर, केवी व्यापार चालू शके. आता उपानह दान देता, यमतुष्टमान तया वरुता, पदर्थी भगवंत वचनार्था, आणा सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणा ते, मार्गी यमदे सुख तया ते. अश्व दिधलिया दाना ते, अश्वरूढ स्वर्गी जाय. भुकेलिया अन्नदान, तृषार्थी उदकपान, देता स्वर्गी सुख संपन्न, यम रावो नेतसे तया ते. मार्गी जाता ठाई, अन्नक उदक पूर्वी सर्वही, यमलोकी तया ते पाही, पूर्वी सर्वही अन्नोदक. प्राणी निवर्तलियावरी, द्वादश दिन लागती मार्गावरी, चालता तेथे यातना भारी, ते गरुड पुराणी वर्णिलिसे. म्हणून येथे जे अर्पावे, तेची तेथे लागे पावावे, दिधल्या विण तो न पावे, हा निर्धार जाणीजे. नादत्तमुपदिष्टस्तु ऐसा तो वेद बोलतू, दिधल्या विण नव्हे प्राप्तू, स्वय बोलतू जनार्दन. घृताचे दान विप्रा लागी देता, सूर्य संतुष्टमान तयावरुता, नसे ताप ज्वराची वार्ता, अन्न शांतता तो करी. श्लोक. तिलपात्र प्रदानेन रुद्रलोके महीयते, ताम्रं वा ताम्रपत्रं वा यो ददाति मलिमृचे. टीका. तिळपात्र दान करी जो नर, स्वर्गी सुखवती पितर, न बाधी तया शनेश्वर, पावे सत्वर रुद्र कैलासा. कमंडलु तोय ताम्रपात्री, देता भावार्थे विप्राप्रती, तेणे तुष्टमान वरुण भूपती, नेत तया प्रती वरुण लोका. तेथे बहुत सौख्य तया जना, काही एक नसे यातना, दंपत्या ते करिता वस्त्रदाना, कैलास भुवना तो पावे. श्लोक. घृतदानात् परं दानं पृथ्वीव्यं नैव विद्यते, सप्तधान्यं द्विजे देयं सह दक्षिणया शुभे. टीका. सप्तध्यान अर्पिता द्विजाते, तेणे पूजिले सप्त ऋषी ते, अरुंधती सहित तया ते, दंपत्य पूजा घडली पै. ऐसे दानाचे प्रकार, सांगता वाढो पाहे विस्तार, परी किंचित गोदाना ते तत्पर, होनी कथा विस्तारीजे. आणिक आठवले मज लागोनी, सच्छिद्र अनरसे दानी, 3 दशक विप्रा लागोनी, प्रतिदिन अर्पावे. संपूर्ण जया न घडे एक मास, तरी सायासे अर्पी 5 परवास, द्वादशी पौर्णिमा अमावस्येस, व्यतिपात आणि वैधृती. ही मुख्य पर्वे बोलीजे, मागे तू ते निवेदिले कमळजे. हे मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेणे संतुष्टे मी तयावरी. आता गोदान केलियाचा प्रकार, सांगतो ऐका सविस्तर. पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर, असे थोर प्रसिद्ध पै. 4 वर्ण सभोग साधन, शास्त्राधरी वर्णती जन, नित्य आचरती पुण्य दान, वेदाध्ययन विप्र करीती. आधी व्याधी दरिद्र पाही, नगरी धुंडिता न दिसे काही, अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्वही आनंदमय. प्रभू तेथीचा धार्मिक रत, पुत्र ऐसी प्रजा पाळीत, लाच न घेते न्याय करीत, तोची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा,
तेथील विप्र एक द्विज शर्मा, वेगळा जो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे, घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र, पोटी नाही पुत्र कलव, भिक्षान्य गात्र संरक्षतसे, ऐसा तो सत्पात्र विप्रराण, प्रसंगी अतीत आलिया जाण, गृही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पितसे, ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्रवरी, फिरत फिरत त्या नगरी, येऊनिया राहिला, परिमाध्यान काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा, म्हणून या शोधत चालिला, ग्रामा माझी ते समयी, तब पुसतसे ग्रामस्थासी, कोण अन्न अर्पी पांथस्थासी, तयाने गृह दाखविता त्यासी, द्विज शर्म्यासी भेटला, म्हणे माध्यान्न आ समयी क्षुधित, समयी पातलो मी अतीत, ऐसी ऐकताची विप्रमात, धावत आला द्विज शर्मा, बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, येरू काय बोले वचन, तोची श्लोक अवधरा पूर्ण, काय वचन बोलिला. श्लोक. विप्र उवाच, क्षुधानलेन तप्तानं विषवस्स कलार्चनम्, अन्योद्यौषधमात्राणां दातावश्यं भवेदुना. टीका. म्हणे क्षुधानळे तप्तदेही, विषवत वाटे उपचार सर्वही, तरी अन्न औषधा ते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे. तथास्तु म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊनी तृप्त केला, मग स्वागत पुसता झाला, कोठून आला परिवार केऊता. येरू म्हणे मी तीर्थ भ्रमण करीत, स्वयमी एकला फिरित, माता पिता बंधू द्वैत आप्त, पुत्र न कांता मज लागी, जरी माते अपंगाल गृही, तरी सेवा करून मी राही, कदा वंचनार्थ करून देही, अंतर्नेदी विप्रराया, जाणुनी निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्थ राहे माझे घरी, काही न सांगे चाकरी, पुत्रा परी वर्तावे, ठेवून घेतला तया लागून, नाम तयाचे नारायण, सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी, आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र, निकपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे, ऐसे वर्तता बहुकाळवरी, तव नवल वर्तले परी, विप्र स्त्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये, तव विप्रमनी बहुत हर्षला, म्हणे संतान न होते मजला, याचा पाय गुण मज लागला, गर्भ राहिला 60 वर्षी, ऐसे मानून या हर्षास, तव गर्भा आले पूर्ण दिवस, प्रसूत होता विप्र स्त्रियस, पुत्र तियेसी पै झाला, मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे, आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी, म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मिळवाया परोपरी, परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणद्वारी बैसावया, मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बसे सदैव, मी जातो पारखे गावा, साहित्या लागून पै आता, तरी उदयिक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे, या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया, ऐसे निबोधनी तयासी, आपण जाय पारखे ग्रामासी, मागे द्वारा समीप देशी, बैसे रक्षणासी नारायण, रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून, देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी पाहावया, सुंदर दैदिप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ, त्वरित निरखुनिया बाळ, माघारी तात्काळ परतली, इतके कृत्य तै क्षणी, नारायण देखून नैनी, हा तव पुण्यवंत प्राणी, झाले म्हणून दर्शन. मग तिये ते पदरी धरले, म्हणे तू कवण पातलीसी ये वेळे, यक्षिणी की पिशाच बाळे, सांग वहिले मज लागी, येरी झिडकावी तया ते, दूर होई म्हणे ब्राह्मणा ते, काय कारण तुझ पुसावया ते, सर परता माघारा, येरू म्हणे ते तू सर्वथा, जाऊ नेदी मी तत्वता, तू कवण हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाईजे, ऐसा दुराग्रह पाहोनी, बोलती झाली बामिनी, म्हणे तू पुण्यवान म्हणोनी, दर्शन तुझ लागून दिधले,
मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी पुत्राक्षरे आम्ही निरखावी ब्रह्मवरदे करुनिया आता सोडी जाऊ दे माते येरू म्हणे न घडे निरुते काय अक्षर याच्या बाळाते ते मातेने वदून सुखी होई ऐकून त्याचे वचन देवी वदे तू ते काय प्रयोजन जे होणार ते सुख होतसे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके तव विप्र लागतासे चरणी सांग इतके कृपे करुनी मग आणिक पुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत म्हणे हा विप्र कुमार पाही धन धान्य नसे याचे दैवी कांतापुत्र तेही नाही उदरनिर्वाह केईता तरी विक्रय करून चालेल याचे उदरपोषण शतायुषी असे हा पूर्ण मरण अकाळी ऐसे वचन ऐकता ते वेळी येरे नमस्कारुनी बोळविली मणी म्हणे हे नाथ चंद्रमौळी केवी कुळी पुत्र ऐसा केवढा पवित्र विप्र राहणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होन निसंतान परी भले केवढा हर्ष विप्राचे मनी जन्मदारभ्य 16 देखुनी प्राण देईल हा ऐकता क्षणी म्हणून मौनी न बोलावे गोष्ट ठेविली जीवीचे जीवी कोणाते न वदे काळत्रयी असो विप्र येऊन स्वग्रही 16 संपादिला आनंदे द्वादशी दिनी जातकर्म करिता झाला विप्रोत्तम संभ्रमे ठेविले नाम बहुत लळा पुत्रावरी ऐसे लोटले बहुत दिन तो पंचम वर्षी पुत्र निधान वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती ते समयी कन्ये ते प्रसवली देखून विप्र आनंद मिळी म्हणे कृत्य झालो ये काळी झाले कुळी कन्यापुत्र नारायण हा भाग्य आगळा याचा पायगुण लाभला मला ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायण मानसी म्हणे आता ही रक्षण पुढती मी बैसेन द्वार दिशेप्रती मागुती येता यक्षिणी सती पुसेन तेज प्रति वृत्तांतो ऐसा निश्चय निजमनी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा लक्षण तात्काळ प्रगटली अक्षरे निरखुन कन्येचे भाळी निगती झाली ते क्षणी बाळी तव ये रे पदरी दृढ धरी नमस्कारी भावार्थे म्हणे माते कृपा करुनी मजसी सांग कन्याक्षरे ती कैसी येरी म्हणे वारंवार का पुससी मूर्ख होसी रे ब्राह्मणा येरू मागता चरणी लागे कृपा करुणी मजला सांगे आणिक न मागे काही आंगे जाण शुभांगे यक्षिणी मग भिडेस्तव यक्षिणी पाही बोलती झाली ते समयी म्हणे विवाह तव दैवी नाही इचिया विप्रवर्या जाणपा माता पिता आप्तवर्ग न करिता इचा संसर्ग ही जार कर्मी विचोरुनी मार्ग उदरनिर्वाहा ते करील त्याही वरी पूर्ण आयुषी रोगे व्याधी नाही शरीरासी शतवर्षे इच्या कर्मासी प्रवर्तती निश्चयेची जाणपा ऐसे वदून ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली ऐकोनी जीवी तळमळली नारायण विप्रते वेळा म्हणे आहा देवा हे काय दैवापुढे नाही उपाय केवढा पवित्र विप्रराय संतानला हे केवी ऐसे असो होणार ते होऊन जात तरी कोणाचे न वदेची मात मनीचे ठेविले से गुप्त साधी कार्यार्थ वरी ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले 5 वर्षी कन्यारत्न झाले ऐसे उभयांते तव दिव्य शर्मा पावला निधन कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उद्य कार्य सांग केले म्हणे आता येथे राहता नव्हे भले आचरती बाळे मी 3 मी देखे ऐसा निश्चय मानसी केला उपरी मास 4 क्रमिता झाला मग ग्रामवासी जना सकळा निरविता झाला कन्यापुत्र आपण प्रयाण आरंभिले तवती कन्यापुत्र कोल्हाळे आरडून गळा पडू लागले देखते झाले आबाल वृद्ध देखून त्यांची करुणा अश्रू आले जनाची या नयना म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील
नाही तया ते पाळिता पोसिता, नाही माता आणि पिता, नाही द्रव्यांची वार्ता, केबी भगवंता हे केले. ऐसा ज्ञानाचा कोल्हाळ, टपटपा अश्रू गाळती सकळ, नारायण हृदयीचा कोमळ, परी फुटके कपाळ पैयांचे, बालपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दरिद्र अवस्था, त्याही वरी जार कर्मतत्वता, जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघोनी, तळमळो लागली बाळे दोन्ही, मग जनसमुदाय आश्वासुनी मुनी, प्रतिपाळ दिन रजनी करता ती, परी होणार ते न टळेची निश्चिती, कोण टाळू शके ब्रह्मलिखित, ते अनायसे होत जात, न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्याचे घरी, तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीत असे. जाऊनी रानात पाही, तृण आणि तसे लवलाही, निज करे तिचा पैसा साचवे, क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 25, आपण स्वय 10 परी उदरनिर्वाह परियेसी, उभयता सरसी लोटीत. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी, उदक आणि तसे प्रतिदिनी, येरू स्वकरे दह्याची कथली घेऊनी, दधी मथून करी तक्र. तयाचा विक्रय करून लागेल ते आणूनी धान्य, ते उभता पचवून उदर पोषण करिता ती. ऐशी लोटली वर्षे 2, पुढे प्राप्त झाले व्यसन, कोणी एक सभाग्य वेशा जाण, उतरली येऊन नदी तीरी. समागमे गज अश्वरथ, दास दासी ही ते बहुत, स्वये ते ही स्वरूपवंत, अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तीरी, विप्रकन्या देखिली नेत्री, मृन्मय पात्र घेऊन शिरी, तेही घाबरी पाहत असे. कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राह. तव वेशेने लवलाह, पाचारिले आपणापै, मग पुसती झाली वर्तमान, म्हणे तू कवणाची कोण, स्वरूपे दिशशी सुंदर पूर्ण, वस्त्रमळीन फाटके. तू ते ऐसी दशा प्राप्त झाली, कवणे दुर्जने तू ते गांजली, वर्तमान सांग मज जवळे. मग ते विप्रबाळी बोलत, माय बाप गेले मरून, एक बंधू तोही लहान, मी ब्रह्मकुमारी पतिहीन, दरिद्रे पूर्ण पिडिलसे. ऐसे वर्तमान ऐकुनी, वैश्य द्रवली अंतकरणी, मग काही एक पदार्थ तिज लागुनी, दिधले काढून भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसेची बसली रथावरी, वैश्य निघून गेली सत्वरी. हे जगनेत्री पाहता ते, परी कोणी न बोलती बोला, म्हणती कन्येचा पांग फिटला, न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणारला कोण पाहे. तो येरीकडे विप्रकुमार गृही, तृण घेऊनी आला लवलाही, तो भगिनी न देखे गृहाचे ठाई, म्हणून पाही चौकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊके नसेची तयाला, मग ग्रामवासीये पाहिला, त्यांनी कथिला समाचार. मग अतिक्षीण अंतरी, होऊन आठवी श्रीहरी, म्हणे माझी पूर्वदशा खरी, फळा आली ते काळी. माता पितयांचे निधान, परी पदरी नाही काही धन, आम्ही उभयता बाळे दीन, अनाथ होऊन पडलो असो. त्या माझी हा बिगाड पडिला, आता कोणी नसे की मजला, ऐसा विलाप करिता झाला, रडू लागला अट्टहासे. ऐसे कर्म तया घडून आले, पुढे काय असे ते वर्तले, ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढील प्रसंगी. आता धेनुसेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी, मुक्ती झाली ता उभयतासी, ते सावकाश परिसिजे. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, 22तमोऽध्याय गौडः. इति 22तमोऽध्यायः. 22 अध्याय आपण आता हा ऐकला. ह्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचं महत्त्व सांगितलेलं आहे, की वेगळ्या दानांचं फल काय आहे, आणि दानांच्या फलाच्या नंतर दुसरी अशी गोष्ट सांगितली की गायीची सेवा केल्यानंतर काय होतं. ती गोष्ट ह्या अध्यायामध्ये थोडी अर्धवट आहे, म्हणजे अपुरी आहे. अर्धवट म्हणजे अपूर्ण आहे.
आणि ती पुढच्या अध्यायामध्ये ती हे पूर्ण करतील. तर ही जी वेगळी वेगळी दानांची जी यादी दिलेली आहे, तर ह्या दानांची यादीमध्ये आपल्याला असा प्रश्न पडतो की ही दानं कशासाठी दिलेली असतात आणि ह्या दान दिल्याने, कोणतं दान दिल्याने काय फल प्राप्त होतं किंवा काय प्राप्त होतं हे आपल्याला तसं कळत नाही. उत्सुकताही असते आणि नंतर असंही मनात प्रश्न येतो की हे दिल्याने काय होणार आहे. पण भगवंत काय करतो की ह्या प्रपंचामधल्या राहणाऱ्याला आपलं जीवन जे आहे तर ते मूळ काय कशासाठी आहे की त्या परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी. आणि जोपर्यंत आपण सर्वस्वाचं दान करत नाही, म्हणजे धनधान्य तर ठीकच आहे, अहमभाव सगळं शरीराचं जेव्हा दान करू त्यावेळेसच इतकी लीनता आल्यानंतर मग ते परमेश्वर प्राप्ती होते हे ते सांगतात. आणि हीच गोष्ट ते वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमधूनही ते सांगतात आहे की मोह कोणत्याच गोष्टीचा ठेवू नका. यादी दिलेली असते सुवर्णापासून अनेक गोष्टींची, वस्तूची, म्हणजे वस्तू पण आहेत, मौल्यवान वस्तू पण आहेत, खाण्याच्या वस्तू पण आहेत, वस्त्र पण आहेत. मग ह्यामध्ये दिलेची वृत्ती वाढावी आणि संग्रह नसावा. म्हणजे संग्रह जर नसेल तर ती वृत्ती संग्रही राहत नाही. म्हणून त्यांनी ते याही ग्रंथामध्ये दिले, अनेक वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये दिले. पण विशेष म्हणजे या ग्रंथातल्या या अध्यायामध्ये त्यांनी गरुड पुराणामधला संदर्भ दिलेला आहे. गरुड पुराण हा सर्वसाधारणपणे मृत्यूनंतरचा आपला जो प्रवास आहे तर त्यावरती भाष्य करणारा तो ग्रंथ आहे. अतिशय सुंदर ग्रंथ आहे. पण त्याच्याबद्दल भय असं आहे की गरुड पुराण कोणी वाचू नाही, गरुड पुराण कोणी घरी ठेवू नाही, मग घरात मृत्यू होतो. नाही तर असं कोणतं घर आहे की त्या घरामध्ये कोणाचाच मृत्यू झाला नाही? असं एखादं तरी घर आहे का की आजी आजोबा पंजोबापासून कोणीच त्या घरामध्ये कोणाचाच मृत्यू झाला नाही? असं घर आहे का एखादं तरी? पण ती बाब लक्षात न घेता ह्या गरुड पुराणाबद्दल भय निर्माण झालेलं आहे. असो, थोडं विषयांतर होतं. वेगवेगळ्या दानांची फलं सांगतात ते की सुवर्ण दान जर केलं तर भगवंतांचं आश्वासन आहे की मी त्या व्यक्तीला कधीच दरिद्र राहू देत नाही. म्हणजे त्याचं दारिद्र्य संपूर्णपणे निघून जातं. चांदी जर दान केली तर शिव प्रसन्न होतो आणि पितृदोष जातो. म्हणजे काही पितरांनी काही दान केलं नसेल तर आपण चांदी जर दान केली तर ते पितृदोष त्याच्यातून निघून जातो. आणि ह्या चांदी दानाचं एक वेगळं स्वरूपही आहे की शंकराच्या पिंडीवरती चांदीचा नाग बनवतात छोटासा आणि तो दान करतात. आणि ज्याला दान करायची इच्छा नाही आहे तर ज्याच्या घरामध्ये जर का पितळीची जर का शंकराची पिंड असेल तर त्याच्यावरती छोटासा बसणारा चांदीचा वेढा घातलेला तो एक नाग जर ठेवला तर हाही दोष त्याच्यातून जातो. म्हणजे चांदी पण आपल्या घरात राहते, पितृदोषही आपल्या घरात राहत नाही. हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोचवलं. मुक्ताफळे दान केली तर काय? मुक्ताफळे म्हणजे आपली जी वाणीतून मुक्ताफळे नाही आहेत, हे मुक्ताफळे म्हणजे मोती आहेत. मोती जर दान केलं तर मग आपल्याला मुक्ती मिळते. आणि पोळी जर दान केली तर आपल्याला भुक्ती मिळते. भुक्ती म्हणजे 3 आयुष्य 3 पिढ्या, 3 आयुष्य 3 पिढ्या आपल्याला व्यवस्थितशीर सगळ्या प्रकारचं ऐश आरामात जीवन जगता येणं इतकी संपत्ती ही भुक्ती मिळते आणि इतकं करून ती मुक्ती मिळते. कांस्य पात्र किंवा ताम्रपात्र जर ते दान केलं तर भवानी सहित शंकराची कृपा होते. वस्त्रदान जर केलं तर भगवान शिव आणि चंद्र प्रसन्न होतो. भगवान शिव आणि चंद्र हे दोन्ही म्हणजे तशा पाहिल्या तर ते आरोग्याच्या देवता आहे. चंद्र हे आरोग्याची देवता आहे आणि शिव व्याधीनाशक. म्हणून तर महामृत्युंजय मंत्र जो आहे की तो शिवाचा नावाने आहे, तो की मृत्यूसुद्धा त्यांच्यापुढे घाबरतो. मग हे ते प्रसन्न होतात वस्त्रदान दिल्यानंतर. मग सहस्त्राचंद्र दर्शनपर्यंत आयुष्य माणसाला, एखाद्या व्यक्तीला मिळू शकते. अपूपदान म्हणजे ते अनारसे केले तर ते पापसंहार करतात. त्यानंतर कमंडलू जर म्हणजे कांस्यपात्र आणि ताम्रपात्र
या तांब्याचा किंवा पितळेचा म्हणजे काश्याचा तो कमंडलू जर दिला एखाद्या भिक्षेकराला तर वरुण देवता प्रसन्न होते. आणि उदक दान जर केलं म्हणजे पाणी जर का कोणाचं पाण्याची व्यवस्था केली, त्याला जलदान केलं तर वरुण प्रसन्न होतो आणि आयुष्यभर आपल्याला त्याच पाण्यामुळे ती अन्नवृष्टी आपल्यावरती होत राहते. अन्नदान जर केलं तर सर्वेश्वर प्रसन्न होतो. तिळदान केलं तर सर्व सुख होतं. अपानदान म्हणजे हे चप्पल वगैरे जर दिली तर यममार्गात आपल्याला त्याच चपला घालायला मिळतात आणि यममार्गातून काट्याकोट्यातून जाताना त्या आपल्या चपला कामी येतात, म्हणजे आपली ती सोय होते. आणि इतकं करून ते म्हणतात ते की ना दत्त मुपतिष्ठतु, ना दत्त मुपतिष्ठतु म्हणजे मी दिल्याशिवाय मी काही तुम्हाला देत नाही. म्हणजे आधी भगवंत म्हणतो की मला आधी द्या आणि मग मी तुम्हाला देईन. हरी म्हणजे काय की सर्व हरण करणारा. पहिल्यांदा तो सर्व हरण करेल आणि मग तुम्हाला मुक्ती देईल. तो दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. सच्छिद्र अनारसे 33 दररोज एक मलमासभर म्हणजे पुरुषोत्तम मासभर द्यावे महिनाभर. ते जर जात नसतील तर कमीत कमी आदल्या अध्यायामध्ये जे सांगितलं होतं की पंचपर्व होते. द्वादशी होती, पौर्णिमा होती, अमावस्या होती, त्यानंतर व्यतिपात होता आणि वैधृती योग होता. तर त्या दिवशी ते दिलं तरीही चालण्यासारखं आहे. संग्रह नको आणि संग्रहातून मोह निर्माण होतो, मोहापासून बंध निर्माण होतं आणि बंधनातून मुक्ती कधीच मिळत नाही. म्हणून मग हा संग्रह नाही ठेवायचा. प्रापंचिक माणसाची अशी असते की एकदा घर आवरायचं ठरवलं तर माळे आवरल्यानंतर मान असं त्यावेळेस लक्षात येतं की ह्या माळ्यावरच्या वस्तू वापरल्याच ज्या नाही ना त्या एकदा सगळ्या टाकून देऊ. दृढ निश्चय होतो. माळेवरच्या सगळ्या वस्तू खाली काढल्या जातात आणि पुसून त्याच पुन्हा माळ्यावरती ठेवल्या जातात. आपला अनुभव आहे, आपल्याला मोह येत आहे प्रत्येक गोष्टीचा. राहू दे कामी पडेल, राहू दे कामी पडेल. अरे जी वस्तू जर तुम्ही गेल्या 2 वर्षात वापरलं नाही तर तिचा मोह का ठेवता? त्या ते वाटून हे वेगळ्या वेगळ्या शब्दातून हे फक्त कोणी नारायणाचं सांगतं नाव घेऊन, कोणी पुरुषोत्तम मासाचं सांगतं, कोणी शिवाचं सांगतं, तर कोणी गरुड पुराणाची हे करतं. कारण त्यावेळेस तसे ते कोर्ट कचऱ्या नसल्यामुळे भय दाखवण्यासाठी ते केलेल्या काही नियमावली होत्या. असो, तर कथा काय? इतक्या दानांमधूनही गोसेवा जर केली तर काय प्राप्त होतं ही सांगणारी ती कथा आहे. म्हणजे दानांचं महत्त्व सांगितलं आहे आणि दानाच्या महत्त्वाच्या नंतर गोसेवेनी काय प्राप्त होतं ही कथा ते सांगितली आहे. द्विज शर्मा नावाचा आणि भामिनी नावाची त्याची पत्नी दोघंजण हे एका गावात राहत होते. आपापलं ते व्यवस्थिशीर त्यांचं चाललं होतं, अग्निहोत्र चाललं होतं आणि जे प्राप्त होईल त्याच्यामधूनही अतिथीला ते देत असत. ह्या अनेक अध्यायांमधून आतापर्यंत झालेल्या सांगितलेलं की अतिथीला भोजन द्यावे, त्याच्यानंतर पंचयज्ञ करावा आणि असाक्षी भोजन घेऊ नये. म्हणजे कोणाला तरी तुम्ही सोबत घेऊन भोजन केलं पाहिजे. आता सोबत म्हणजे पूर्वीच्या काळी तसे ते अतिथी येत होते, आता अतिथी येत नाही. पण अतिथी येत नाही म्हणजे तुमच्या जेवायच्या वेळेस तुमच्या घरी काम करणारी मोलकरणी येत नाही का? भांडे घासायला येणारी येत नाही का? फरशी झाडू फरशी करणारी येत नाही का? बाग बगीचा साफ करणारा माणूस येत नाही का? निरोप द्यायला कोणी येत नाही का? पोस्टमन येतो, कुरिअरवाला येतो, कोणी ना कोणीतरी येतच. आपल्या मनाशी प्रश्न विचारायचा की आपण आपल्या जेवायच्या झाल्यानंतर त्यांना काही देतो का? नसेल देत तर ह्याच्यामध्ये उद्देश असा आहे की असाक्षी भोजन घ्यायचं नाही. म्हणजे त्या काही काम करणाऱ्या बाईला तुम्हाला काही ताटभरात भोजन द्यायचंच नाही. वाटीवर खीर बनवली असेल, आंब्याचा रस बनवला असेल, एखादा गोड पदार्थ बनवला असेल तर तुम्ही तो ठेवू शकता ना. तिला साक्षी ठेवून भोजन झालं ना, केवढं मोठं कर्म झालं आहे. आपण तसा प्रयत्न करू. याच्यानंतर आमचे गुरु करतात आणि आमच्या परिवारामध्ये सगळेच लोक तसे करतात की घरी आलेल्याला कोणीच काही दिलं नाही असं होत नाही. नाही तर त्याच्या हातावरती गुळाचा खडा तरी ठेवतातच. मग बाकी जे असेल ते त्याला देतातच. आपणही तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही.
द्विजशर्मा आणि भामिनी हे त्याच पद्धतीने करत होते. त्यांना पुत्र वगैरे काही नव्हता. एक दिवशी नारायण नावाचा एक ब्राह्मण कुमार त्यांच्याकडे आला ऐन दुपारी भोजनाच्या वेळेस, आणि तो तिथे म्हणाला की बा मला भोजन देणार या गावात कोणी आहे का. लोकांनी ह्या द्विजशर्माचं आणि भामिनीचं नाव सांगितलं. यांच्या घरी हा आला आणि ब्राह्मणाने या द्विजशर्माने त्याला भोजन घातलं आणि सांगितलं, विचारपूस केली की तू कोण आहेस, काय आहेस. तर म्हणे व मी तर कोणीच नाही, असंच पांथस्थ आहे म्हणे. माझं नारायण नाव आहे. नारायण, नारायण म्हणजे हा परमात्मा, की तो नर म्हणजे नारायण म्हणजे ह्यामधला कसा की आयनमध्ये राहणारा नर. आता पाण्यात राहणारा देव म्हणजे आपल्याला ते समुद्राच्या याच्यावरती शेषशयीवरती झोपलेले विष्णू दिसतात. ते समुद्राच्या नीट जर चित्र पाहिलं तर ते पाण्यात बुडलेले असतात. ते आपला जन्म कसा झालेला आहे, आपला हे पाण्यात बुडलेला जन्म झालेला आहे. गर्भातलं जे गर्भजलामधूनच आपला जन्म झालेला आहे ना. मग तो नारायण आणि आपण नारायण एकच आहे. बाहेरचा नारायण एकच आहे, आपणही तोच आहोत. म्हणून जर त्याला भूक लागली तर आपल्याला भूक लागली तर त्यालाही लागलेलीच आहे, हे समजायसाठी नारायण नाव दिलेलं आहे. मग ह्या नारायणाला त्यांनी सांगितलं, भोजन दिल्यानंतर तू इथेच राहा म्हणे माझ्याकडे, कशाला इकडे तिकडे जातो. तो तिथेच राहिला. कालांतराने नारायणाचंच म्हणजे असं जेव्हा नारायण जाणला गेला हा परमात्मा, त्यावेळेस मग कृपा कशी भगवंताची होते. त्या भामिनीला दिवस गेले. आता ह्यांनी हात दिला की व तुझ्या पायगुणामुळे तसं झालं, पण ते प्रारब्धात जे आहे, आपण कालच्याच अध्यायात पाहिलं की जे विधिलिखित आहे ते कधीच टळत नाही. पण गोसेवेने, दानाने, संतांच्या संगतीत राहिल्याने, विद्वानांच्या विचारामुळे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा एखादं व्रत दृढतेने केल्यानंतर त्या प्रारब्ध भोगातून मुक्तता होते. आणि ह्याच पडते या भागात चाललेले आहेत. हा राहिल्यानंतर तिला जेव्हा भामिनीला दिवस आले, तिला एक पुत्र झाला. कालांतराने तिला नंतर एक कन्या झाली. त्यांनी त्याचं पुत्र झाल्यानंतर त्या पाचवीची पूजा करायची होती, म्हणून तो काही वस्तू आणायला जाणार होता. आणि ह्या नारायणाला त्याने सांगितलं की तू दाराशी बसून राहा. आपल्याकडे खूप असे चांगले संस्कार असतात की पाचवीची पूजा आहे रात्री, मग आपण लाईट बंद करून झोपून जातो. तसं नाही. मग जी बाळंतिणीची खोली आहे तर तिथे समजा थोडा कमी उजेड ठेवला तर बाकीच्या घरामध्ये सगळ्यांनी जागतं राहावं. कारण ती जी यक्षिणी आहे, ती जी सटवी आहे, ती जी ब्रह्मदेवाने लिहिलेले अक्षरं पाहती आहेत, तिला काहीतरी प्रसन्नता तर वाटली पाहिजे ना. नाहीतर सगळेजण झोपलेलं तर ती पण तसेच याच्यात दुर्मुखलेच्या तिथून ती चालली जाऊ शकते. हा नारायण तिथे थांबला दाराशी. तो द्विजशर्मा हा वस्तू आणायला गेला आणि तिथे ती यक्षिणी आली. तिने ते बाळाच्या कपाळावरचे लिहिलेले अक्षरं पाहिले आणि ती निघून जात होती. तेवढ्यात त्यांनी तिचा पदर पकडला आणि माते तू कोण आहे ते सांग आणि याचं काय भविष्य ते सांग. तर ते म्हणजे तुला काय करायचं आहे, मी फक्त ब्रह्मदेवाच्या आज्ञेने येते, अक्षरं पाहते, चालली जाते. किंवा दुसऱ्या अर्थात की ब्रह्मदेवाने माझ्याकडे ते अक्षरं दिलेले असतात, मी त्याच्या कपाळावरती चिटकवते आणि चालली जाते. नाही याच्या भर काय लिहिलेलं ते सांग. त्याने सांगितलं की हा पुढे मोठा होईल, 100 वर्षाचं आयुष्य राहील, पण याचा विवाह होणार नाही, याला पुत्र होणार नाही आणि याला फक्त ताक विकण्याचाच व्यवसाय करून त्याच्यावरती उदरनिर्वाह करावा लागेल. याला वाटलं की एवढा विद्वान ब्राह्मण आणि त्याच्या पोटी हा असा पुत्र आला, त्याच्यापेक्षा नसता आला तरी चाललं असतं. पण हा काही बोलला नाही नारायण. त्याने एकदम मौन धारण केलं. कालांतराने त्या द्विजशर्माला कन्या झाली. अगदी तसंच पुन्हा त्या यक्षिणी देवीला, सटवाई देवीचा त्याने आल्याबरोबर तिचा पदर पकडला, तिचे पाय पकडले आणि म्हणे ह्या मुलीच्या, या कन्येच्या भाळी तू काय लिहिलेस ते सांग. ब्रह्मदेवाने कोणती अक्षरं दिली होती, तू हिच्या भाळी चिटकवली ती सांग. ते म्हणे अरे जाऊ दे ना, कशाला, नाही सांग म्हणे मला. सांगितलं की ही पण 100 वर्ष आयुष्य जगेल, हिला कोणतीच रोग व्याधी होणार नाही, पण ही शरीर विक्रय करून उदरनिर्वाह करेल. याला तर धरणी ठाय झालं की एवढा विद्वान ब्राह्मण, अग्निहोत्र चालवणारा, अतिथीला भोजन देणारा, अन्नदान करणारा, आणि त्याच्या पोटी ही अशी कन्या. मग ह्या ब्राह्मणाला न सांगितलेलंच बरं, म्हणून त्याने त्यावेळेसही ती
मौन धारण करून घेतलं, बोलला काहीच नाही. म्हणे जे प्रारब्धात असेल ज्याचं तसं तर होईलच. झालं. कालांतराने ते द्विज शर्मा आणि भामिनी मृत्यू पावले. यांनी पाहिलं की आता याच्यानंतर ह्या मुलाचं आणि ह्या कन्येचं हे आपल्या पाठीमागे कशाला लावून घेता, आपण तर पांथस्तच, कारण त्याला त्या दोघांचं भविष्य माहीत होतं. म्हणून त्यांनी गावावाल्यांच्या हाती ते सोपवलं त्या लोकांना आणि तिथून तो नारायण निघून गेला. त्याच वेळेस नदी तीरावरती ती एक वेश्या तिथे आली होती, दासी वगैरे सगळं हे घेऊन, आणि तिथे ही कन्या ह्या द्विज शर्माची मातीचं भांडं घेऊन पाणी भरायला गेली. तिने तिला पाहिलं आणि तिला विचारलं की तू तर दिसायला छान दिसत आणि हे फाटके कपडे घातलेत आणि काय. पण तिने सगळी कथा सांगितली. त्यावेळेसच तिने तिच्याजवळचा एक पदार्थ त्या कन्याला खाऊ घातला. खाऊ घातल्यानंतर ती कन्या दुसरा तिसरा विचार न करता त्यांच्याबरोबर चालली गेली. हजारो वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की एखादं पदार्थ खायला दिला आणि त्याच्याबरोबर ते बालिका निघून गेली. आजही आजच्या युगामध्ये तंतोतंत तसंच घडतं की नाही बघा. म्हणजे ग्रंथ खोटे आहे, देव खोटा आहे असं या भानगडीत नका पडू. पण त्यावेळेसही तिला खायला दिलं आणि ती त्यांच्याबरोबर निघून गेली. आजही छोट्या छोट्या बालकांना चॉकलेट बिस्किट किंवा खाऊचं हे आमिष दाखवतात आणि त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जातात. वस्तुस्थिती आहे. जागरूकता हवी की ते कोणाच्या हातानं देतात आहे, काय खातात आहे. म्हणून लहान मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे की कोणी काही दिलं तरी खाऊ नका. आजही आपण लहान मुलांना शिकवतो, मधल्या काळातही शिकवतच होतो. पण हे प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी तशा आहेत, ह्या ग्रंथामधल्या ह्या ओळी तशा लिहिलेल्या आहेत. तर कसला तरी पदार्थ दिला आणि त्याच्यावरती निघून गेली. असो, हा मुलगा जेव्हा घरी आला त्याने पाहिलं गवत घेऊन आलं तर गाईसाठी. मग पाहिलं तर लहान बहीण नाही. गावातल्या लोकांना विचारल्यानंतर मग त्याने सांगितलं की असं असं झालं, ती निघून गेली म्हणे. हा खूप धाय मोकळून रडला आणि तो गाईची सेवा करू लागला. अध्याय इथे संपलेला आहे आणि गाईच्या सेवेने नंतर काय त्याला फल प्राप्त होतं हे ते पुढच्या अध्याय सांगणार आहे. पण सावधान, त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळ्या दानांचं महत्त्व सांगितलं आहे. त्या मोह जो आहे वस्तूंचा, मोहातून मुक्त व्हायचं आहे आणि मग बंधनातूनही मुक्त व्हायचं आहे, हा सांगणार आहे. त्याच्यानंतर विधिलिखित जे असते ते मागच्या वेळेस लिहिलं, आपण पाहिलं मागच्या अध्यायात. विधिलिखित ते कधीच टळत नाही, पण दृढतेने एखादं व्रत केलं, एखादं सेवा व्रत केलं तर त्याच्यावरती मात करता येते हे निश्चित. आणि तिसरं, सावधानता. आधीचा युग असो का आताचा युग असो, आपले जे लहान बालकं आहेत त्यांना कायम सावधान समोरच ठेवायचं. आपल्या नजरेसमोर ते राहिले पाहिजे. कोणीतरी एक पिता किंवा माता दोघांचं काम आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे की आपले पोरं, आपले संतती ही आपल्या नजरेसमोर पाहिजे. म्हणजेच काय की कुठे काय चाललेलं आहे आपल्या लक्षात येतं. ते तर बालक अजाण असतात, म्हणून त्यांना काही वेळेस धाकही दाखवायचं आहे की कोणाच्याच हातची वस्तू खायची नाही, कोणी काही दिलं तरी घ्यायचं नाही आणि आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. हा इतकी महती सांगणार आहे. आणि गोसेवाने काय पुढे होतं, तर गोसेवाने पुढे काय होणार आहे हे आपण ह्या 23व्या अध्यायात पाहू. इथे पुढच्या वेळेस इथे थांबूयात. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण.